हां, तर आता बड्डे गर्लचं मनोगत आपण ऐकणार आहोत. सगळा कार्यक्रम आखलेला आहे, तो व्यवस्थित पार पडावा ही आमची इच्छा असते आणि मॅनेजमेंटचं मनापासून धन्यवाद. या हॉलचं कोण जे मॅनेजमेंट आहे ते उत्कृष्ट आहे. त्यांनी वेळेवर सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवल्यात, प्रोव्हाइड केल्यात आणि वेळेवर सगळं करतायत, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि डॉक्टर मेघा यांना मी नम्र विनंती करतो की तुमचा हा वाढदिवस, मी 60 हा शब्द प्रामुख्याने टाळतोय. माझी जीभ वळतच नाही. माझी जीभ होते ताट, म्हणायला 60. म्हणून मी त्यांना म्हणेल की तुम्ही दीर्घायुष्य व्हा, शतायुष्य व्हा, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे ही आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्या नातेवाईकांनी आज हा सुवर्णक्षण गाठलेला आहे, याची देई याची डोळा हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि ह्या उपकाराची परतफेड कधीच करता येणार नाही. आज आपण सर्वांनी येऊन ह्या क्षणाला सुवर्णक्षण बनवलं, त्याबद्दल गावडे कुटुंबाच्या वतीनं मी तुमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, तुमच्या सर्वांचा आभार मानतो. आणि डॉक्टर मेघा आपलं मनोगत व्यक्त करतीलच, पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी प्रथम, म्हणजे त्यांना व्यक्त व्हायला मजा येईल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. Thank you. Thank you, my dear family and my friends, for coming here to celebrate my 60th birthday. I am really grateful to God ह्याच्यासाठी की हे 2 F, फॅमिली अँड फ्रेंड्स, हे खूप महत्त्वाचे असतात आयुष्यात. आणि खरोखर देवाचे आभार मानावे तिकडे तेवढे कमी आहेत, कारण या दोघांचंही मला भरभरून प्रेम मिळालं. माझं बालपण अगदी खूप मजेत आणि ऐशोआरामात गेलं. माझे बाबा म्हणजे नाना यांच्या छत्रछायेखाली आणि मीनाताईच्या छत्रछायेखाली एकदम प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये माझं बालपण गेलं. माझी आई लहानपणीच गेली, पण त्याची उणीव मला मीनाताईने आणि माझ्या नानांनी कधीच भासू दिली नाही. आणि त्यात भर घातली ती माझ्या भावंडांनी. माझे भाऊ, भाई, अविदादा, अण्णा, दीपूदादा या सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं. आणि माझ्या बहिणी, अक्का, नीतूताई, नंदूताई आणि संध्याताई, छायाताई, सुलूताई, अगदी खूप खूप मनापासून त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. कधीच आईची उणीव मला भासू दिली नाही. नीतूताईने तर माझ्यावर खूप खूप प्रेम केलं आहे आणि माझ्या खूप इच्छा तिने पुरवल्या आहेत. माझे सगळे हट्ट तिने पुरवले आहेत. मीनाताईसाठी तर मी बोलणारच नाही, कारण ती माझी आईच आहे. तिने माझ्यासाठी जेवढं केलं आहे तेवढी कुठचीही बहीण कुठच्याही बहिणीसाठी करू शकणार नाही, एवढं तिने माझ्यासाठी केलं आहे. आणि ते सगळं ती करू शकली कारण जगूची तिला साथ होती. जगदीश, माझे भाऊजी, त्यांनी तर मला लहानपणापासून बघितलं आहे. मी त्यांनी मला पिकनिक्सना घेऊन गेले आहेत, शाळेत घेऊन गेले आहेत, नाटकांना घेऊन गेले आहेत. माझे सगळे हट्ट माझे भाऊजी आणि माझी बहीण यांनी पुरवले. नंतर मी कॉलेजला गेले. कॉलेजला जाताना एक खूप मजेदार किस्सा घडला. मी होमिओपॅथीच्या ॲडमिशनसाठी ट्रेनने नागपूरला जाणार होते, पण थोडं मिसकम्युनिकेशनमुळे आमची ट्रेन चुकली आणि पै दादा आणि सुफला ह्या दोघांच्या पाठिंब्यामुळे आणि नानांच्या प्रोत्साहनामुळे मी नागपूरला जाऊ शकले आणि मी माझी डिग्री कंप्लीट केली. त्यामुळे सुफला आणि पै दादा यांचे खूप खूप आभार. त्यांनी या महत्त्वाच्या टप्प्यावर माझी खूप साथ दिली, मला भक्कम पाठिंबा दिला, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. नंतर हळूहळू मोठी होत गेले, लग्न झालं, गावडे कुटुंबात आले. नानांकडे मी थोडी लाडात वाढलेले, मला जी वस्तू हवी ती मला मिळणारी अशी थोडी हट्टी अशी मुलगी होती. गावडे कुटुंबात आल्यावर मात्र थोडं वेगळं वातावरण होतं. माझ्या सासूबाई खूप स्ट्रिक्ट होत्या. नयन हे सुद्धा थोडे स्ट्रिक्ट होते त्यावेळेला, आता नाही आहेत. पण माझे सासरे म्हणजे दादा यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि माझं भरपूर कौतुक केलं.
त्यांना माझी खूप म्हणजे खूप कौतुक होतं त्यांना. ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ मी. आई पण आमच्या शी वॉज प्राऊड ऑफ मी मे बी, पण कारण त्या माझ्याशी कधी मालवणीत बोलल्या नाहीत. त्या इतरांशी सगळ्यांशी मालवणीत बोलायच्या, पण माझ्याशी मात्र बोलायच्या नाहीत. कारण त्यांना वाटायचं की काय माहिती बाई, ही डॉक्टर आहे, एवढी शिकलेली आहे, हिला मालवणी येतं की नाही. पण मी फ्लुएंटली मालवणी बोलू शकते हे नंतर त्यांना कळलं, पण नंतर त्यांना सवय झाली मराठीत बोलण्याची, त्यामुळे ते मराठीत बोलायला लागले. या गावडे कुटुंबात मला अवधूत भेटला. अवधूत माझा दीर. मी त्याला भाऊ नाही म्हणणार, तो माझा सखा झाला. त्याने माझ्यासाठी इतकं केलं आहे ना स्टार्टिंगच्या दिवसामध्ये, की मी ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मला एक इन्सिडन्स आठवतोय की माझा संकष्टीचा उपास असायचा, पण आमच्या घरी म्हणजे गावडे कुटुंबात वार असेल त्या दिवशी मासे किंवा चिकन असं काहीतरी असायचं. पण अवधूतने माझ्यासाठी संकष्टी सुरू केली आणि त्यामुळे नकळतपणे म्हणजे असं का होईना पण आमच्या घरी संकष्टी पाळली जाऊ लागली. मला वाटतं लग्नानंतर 1-2 वर्षातच मला थोडं बरं नव्हतं. माझे गुडघ्याचे सांधे धरले होते. त्यावेळेला गिझर नव्हता घरी. असं तपेल्यात पाणी तापवायचे. अवधूत पाणी माझ्यासाठी तापवून बाथरूममध्ये पाणीसुद्धा ओतायचा. इतका भक्कम पाठिंबा मला अवधूतने दिला. अवधूतच्या रूपात मला मित्र, सखा सगळं मिळालं आणि त्याच्या पाठिंब्यामुळे मी गावडे कुटुंबात लवकर स्थिरस्थावर झाले. नयनबद्दल काय बोलावं. स्टार्टिंगला खूप स्ट्रिक्ट होते. खूप म्हणजे मे बी त्यांना असं वाटत असेल की आय डोंट नो, खूप कमी बोलायचे, त्याचा पण मला खूप त्रास व्हायचा. पण आता मला कळलं आहे की ते त्यांचं प्रेम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्यांची एक वेगळी काय म्हणतात मॅनरिझम आहे. अजूनही ते फार कमी बोलतात, पण दॅट इज ॲक्सेप्टेबल. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि मला माहिती आहे की किती ते माझ्यावर प्रेम करतात. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात सर्वोत्तम आनंदाचा क्षण आला आणि तो म्हणजे चिन्मयचा जन्म. माझा चिन्मय, माझा जीव की प्राण. त्याच्यामुळे मी आयुष्यात एवढे आनंदाचे क्षण भोगलेत ना. त्याने मला एवढा आनंद दिलाय माझ्या चिन्मयने की आय कॅनॉट एक्सप्रेस इन वर्ड्स. एवढा आज्ञाधारक पोरगा, एवढा केअरिंग नेचरचा, त्याच्या काकासारखा आणि त्याच्या बाबांसारखा, हे सगळं मला माझ्या चिन्मयने दिलं आहे. त्याने अभ्यासात एवढा हुशार, एवढा नम्र, हे सगळं माझा चिन्मय आहे. माझा चिन्मय म्हणजे असं सगळ्यांना असा मुलगा लाभावा असा माझा चिन्मय आहे. आणि चिन्मयमुळे मला माझी मैत्रीण भेटली, प्रियंका, सिद्धेशची आई. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आईंच्या मार्गात तिने मला आणलं. तिने माझ्यावर गुरुकृपा काय असते हे तिने मला समजावलं. त्यासाठी मी तिला खूप खूप थँक्स म्हणते. नंतर हळूहळू पुढे दिवस सरकत राहिले. सर्वात मेन नयनमुळे मला गावडे कुटुंब मिळालं. माझ्या जावा अक्षदा, सुप्रिया, सुगंधा वहिनी, नैना वहिनी, वनिता आणि माझ्या नंदा भावना, विजयश्री या माझ्या जावा, माझ्या नंदा स्मिताताई, विद्याताई, प्रिया, मेघना, स्वाती, हे एवढं प्रेम करणारं कुटुंब मला नयनमुळे मिळालं. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल की मला अशा कुटुंबामध्ये देवाने मला पाठवलं. आणि नंतर माझ्या सुना ज्या माझ्या मैत्रिणी झाल्या म्हणजे संपदा, भारती, अभिलाषा म्हणजे गौरी, तिला अभिलाषा म्हटलेलं आवडत नाही त्यामुळे गौरी आणि संपदा आणि माझी सर्वात आवडती सून म्हणजे माझी धनदा. धनदा माझी सून नाही, माझी मुलगीच आहे. अगदी मनापासून माझ्यावरती प्रेम करते आणि हे सगळं तिने एवढं सगळं छान अरेंज केलं आहे, हे तिने केलं आहे. आणि तिच्यामुळे मला आणखीन एक कुटुंब छान मिळालं. धनदाची आई, मावश्या, बिंदीताई,
नंतर विशाखा वहिनी, गिरीश जिजू आणि मेन म्हणजे धनदाची आई. धनदाची आई इतकं छान प्रसन्न व्यक्तिमत्व आहे ना की तिला बघून आपण आपले सगळे दुःख विसरतो. एवढं एनर्जेटिक व्यक्तिमत्व मी क्वचित बघायला मिळतं आणि ते धनदाच्या आईच्या रूपाने मिळालं आहे. आणि मेन म्हणजे माझा भगवतीचा ग्रुप, तो पण मला नयनमुळेच मिळाला नाही का. आणि असा ग्रुप मिळणं, असे मित्रमंडळ मिळणं हे खूप खूप महत्त्वाचं असतं बरं का आयुष्यात. आणि आणखीन थोड्या लोकांची मला खूप मनापासून आभार मानायचे आहेत आणि ते म्हणजे माझा गोल्डन कट्टा आणि मानसी आणि मैथिली, ज्यांच्यामुळे मी लवकर स्थिरस्थावर झाले प्रतीक्षानगरमध्ये. तर ह्या सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू नीरूबाबी, थँक्यू राजेश्वरी फॉर कमिंग हिअर, आणि थँक्यू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा भाऊ राजू, ज्याने हा सगळा सुंदर कार्यक्रम आयोजित केला माझ्यासाठी. त्यासाठी मी खूप खूप त्याचे आभारी आहे. आणि मेन म्हणजे माझी सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे माझी मोठी वहिनी. ती इकडे आली मला आशीर्वाद द्यायला, याचा मला खूप 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 आनंद झाला आहे. थँक्यू. आणि सर्वात लास्ट बट नॉट द लीस्ट इज हेमंत, माझा भाऊ, आणि त्याची बायको आणि रितिशा त्याची मुलगी. Thank you everyone for coming and gracing this occasion of 60th birthday. Thank you Jyoti. Thank you all. Thank you all for coming. आणि सर्वात मेन माझा राईट लेफ्ट सगळे हँड्स जे सांभाळते ती म्हणजे माझी संगीता. संगीता गेट अप, उभी राहा. तिच्यामुळे मी सगळे कार्यक्रम करू शकते, बिंदास शूटिंगला जाऊ शकते, सगळं तिच्या अंगावर टाकून मी निघू शकते, अशी संगीता. सो थँक्यू ऑल, थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू शैलू, थँक्यू ऑल, थँक्स. एक मिनटं. तुम्ही डॉक्टर पण आहात आणि एक उत्कृष्ट अभिनेत्री पण आहात. वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम आम्ही कलाकार करत असतो. आमच्या एवढा अनुभव तो कोणाकडेच नसतो. एक कलाकार म्हणून आम्ही अनेकांच्या कार्यक्रमाला जातो. विविध कार्यक्रम करत असताना 60वा वाढदिवस, 75वा वाढदिवस, 80वा वाढदिवस, लग्नाचा 50वा वाढदिवस, 25वा वाढदिवस, अशा अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो. पण तुम्हाला खरं सांगतो, मंचावर कलाकार म्हणून उभं राहून खोटं बोलणार नाही, कारण ही आमची सरस्वती माता आहे. एवढं सुंदर मनोगत मी माझ्या आयुष्यात प्रथमच ऐकतो आहे. कारण मराठमुळे आपण सर्व माणसं, आपली भाषा मराठी आणि मराठीमध्ये भाषेचं एवढं सौंदर्य आहे, ते आज आपल्याला ह्यांच्या रूपात पाहायला मिळालेलं आहे. की कोणाचा आभार मानायचं असेल ना, तर इंग्रजी शब्दांपेक्षा ना मराठी शब्द काळजात मस्त घर करतात. त्याचं सुंदर उदाहरण तुम्ही आहात. आणि तुम्ही अभिनेत्री आहात. आता पुढचं तुमचं काय, म्हणजे लोकांना पण कळलं पाहिजे, तुमचं नवीन नाटक कुठलं येतंय? काही नाही येते सध्या, मी आराम करते, अच्छा. कम्प्लीट आराम. 60वा वाढदिवस झाला, आता मी मस्त पाय ताणून आराम करणार आहे, काही सिरियल्स करणार नाही. सिरियल्स सध्या झालं आत्ताच एकाचं शूटिंग. हां हां, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे आता नवीन पुढे काय. ओके. तर ज्याप्रमाणे तुमचा हा षष्ठपूर्ती सोहळा करायचं भाग्य आम्हा कलाकाराला लाभलं, सर्वांना लाभलं. आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो तुमचा अमृत महोत्सवी वाढदिवस, अर्थातच 75वा वाढदिवस करायचं भाग्य पण आम्हाला लाभू दे. आणि हे वाढदिवस साजरा करताना तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही संगीताचे जे आभार मानलेत ते अगदी मनाला जास्त भावलेत. त्याचं कारण असतं. टाळ्या वाजवा जोरदार संगीतांसाठी. कारण आयुष्यात प्रत्येक माणूस फार मोलाचा असतो. बहुमूल्य आहेत सगळी माणसं आपल्या आयुष्यात येणारी. आणि त्या पण एकदा नाटकातला कॅरेक्टरच वाटतात ना. हो, छान वाटतात ना, एकदम फोटोजेनिक चेहरा त्यांचा. आणि या हॉलमध्ये सगळ्यांना बडबड करताना, बोलताना, हसताना, केदळताना, पाणीपुरीवर ताव मारताना, वड्यांवर ताव मारताना, सरबत पिताना आवडीनं पाहिलं. पण ह्या संगीता आपल्या जागेवरनं आल्यापासून उठल्या नाही. म्हणूनही त्यांच्या अभिनयाला दाद देतो. किती बारीक निरीक्षण असतं आमचं. तर नाही, आणि सर्वात महत्त्वाचं, मी खूप मोठी चूक केली आहे, कारण मी आलोक याचं नाव घ्यायला विसरले. आलोक म्हणजे जसा माझा चिन्मय माझा जीव की प्राण, तसा दुसरा प्राण म्हणजे आलोक. आलोक म्हणजे मीनाताईचा मुलगा. हां, आलोक आणि तिलोत्तमा.
जेवढा माझा चिन्मयवर जीव आहे तेवढाच माझा आलोकवर सुद्धा जीव आहे. आलोक, तिलोत्तमा आणि आता माझं ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ लाईफ इज विहान, त्याचा मुलगा. खूप खूप आनंद देतात ही मंडळी मला. खूप आठवण येते त्यांची. ते हा कार्यक्रम अटेंड करू शकले नाही, त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. पण इट्स ओके. त्यांनी मला त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आहे माझ्याकडे. आणि थँक्यू आलोक, थँक्यू तिलोत्तमा, थँक्यू विहान. आणि सॉरी तुम्हाला आधी मी बोलले नाही. खरं मी लिहून आणलेलं भाषणामध्ये, पण भाषणात न बघता बोलल्यामुळे ते अनावधानाने राहून गेलं. सॉरी अँड थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आम्ही पण लांब लचक डायलॉग बोलत असतो, एखादी बोलून घालून टाकतो. काय नाही एवढं. आणि तुम्ही दोघं जण चिन्मय आणि धनदा आता रात्रीचा दिवस एकत्र करा. 2024 संपायला आलेला आहे. 2025 मध्ये त्यांची डिग्री वाढवा. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना वाटेल मी 60वा वाढदिवस साजरा केला, आता आजी व्हायला हरकत नाही. हा, दिवसाची रात्र करा आणि रात्रीचं काय करा. रात्रीची रात्रच करा. थँक्यू थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. शेवट गोड झाला वचन हसून. हा, तर आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, हे सगळा कार्यक्रम काहीच ठरलेलं नसतं, कुठल्या वेळी काय करायचं, कुठल्या वेळी काय करायचं. आधी आपण एक थोडी छोटीशी उजळणी करतो. त्यात धनदा, चिन्मय आणि स्वतः तुम्ही हेच, आणि राजेंद्राचा मी खास उल्लेख करेन. थोडंसं कौतुक यांचं पण झालं पाहिजे ना. कार्यक्रम यशस्वी कोणामुळे होतो? पडद्यामागचे कलाकार कोण आहेत? हां, राजूमामा, हे सगळं मीनाताई. मीनाताई आणि हे सगळी जी मंडळी आहेत नाही, पडद्यामागचे नेपथ्यकार आहेत. नेपथ्य जर चांगलं असेल ना, तर कुठलंही नाटक, कुठलाही चित्रपट सुपरहिट होतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही त्या क्षेत्रातलं म्हणून बोलतो. आज या कार्यक्रमाचं कुठलंही काही ठरलेलं नसतं, कुठल्या वेळेला काय करायचं, तरी हा सुंदर कार्यक्रम रेखीव झालेला आहे. आणि खरंच तुमच्या मनाला, हृदयाला या कार्यक्रमाने कुठेतरी स्पर्श केला आहे. आणि प्रत्येकाला वाटतं यार किती नशीबवान आहे, किती नशीबवान आहेत ना ह्या, असा असा क्षण आमच्या आयुष्यात पण आला पाहिजे. वाटतं ना प्रत्येकाला माझाही वाढदिवस असाच साजरा झाला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं तुमचा वाढदिवस असा साजरा झाला पाहिजे आणि हा कार्यक्रम खरंच दृष्ट लागण्याजोगा झालेला असेल, तरच आम्हा सर्व कलाकारांसाठी एकदा हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवा. आम्हालाही बरं वाटेल, आम्ही मेहनत केली. आणि एक औचित्याचा क्षण राहिलेला आहे, तो कधीच चुकवता येणार नाही. कारण निवेदक म्हणून खूप गोष्टी मनात ठेवाव्या लागतात, मेंदूत साठवावे लागतात, ते विसरता कामा नये. तुम्ही जसं तुमचं कौतुक सगळ्यांचं केलं, तशी तुमच्या आयुष्याला एक अशी, काही लोक अशा रक्ताची नाती असतात आपली, आणि काही मैत्रीची नाती असतात, काही नाते असतात ते आपले कोणाबरोबर जुळणार आहेत आपल्याला माहिती नसतं. ती तुमच्या विहीणबाई. बरोबर की नाही? विहीणबाईंना नम्र विनंती करतो का तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे बसा. इथे तुमचा मान आहे, ही खुर्ची म्हणून तर मी हलवली नाही. आणि कलावती मातांचे तुम्ही सुद्धा भक्त आहात. हां, तुम्हाला एक खरं सांगतो ना, आम्ही लहानपणापासून आमच्या घरात सुद्धा माझे मामा मावशी वगैरे कलावती आईंचे, आणि आमच्याकडे ठाण्याला कलावती आईंचं खूप मोठं केंद्र आहे, खूप मोठं केंद्र. आणि खरंच, आणि तुमच्याकडे पाहिलं काही एक असं ना, कलावती आईंचे मी जे भक्त आहेत ना त्यांच्याकडे पाहिलं ना, का कलावती आईंचा भास होतो, भास होतो. आता ह्या व्यक्तींकडे बघितलं पण तसं वाटतं, ह्यांच्याकडे बघितल्यावर पण तसं वाटतं. प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा यांचं ज्ञान देणाऱ्या आमच्या कलावती आईनं वंदन करतो. तुम्हाला दोघींना वंदन करतो. आणि विहीणबाई त्यांच्या, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त कराल.